चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तारखेला बैठक होणार आहे. काय बैठकीतून नियोजन करण्यात आलेलं आहे, जे मेळावा होणार आहे त्यासाठी काय तयारी करण्यात? महाविकास आघाडीचा मेळावा 16 तारखेला मुंबईमध्ये षण्मुखानंदमध्ये होतोय. राज्यातले महाविकास आघाडीच्या पक्षाचे जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना आम्ही त्याला निमंत्रित केलेलं आहे, महिला आणि पुरुष. आणि एक सुरुवात महाविकास आघाडीच्या प्रचाराची एक टेंटेटिव्ह प्राथमिक स्तरावर हा मेळावा होतोय. असेच मेळाव्यानंतर विभागनिहाय या महाराष्ट्रात 8 ठिकाणी मेळाव्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. ते सुद्धा अशाच पद्धतीनं महाविकास आघाडीचा मेळावा सगळीकडे महाराष्ट्रात गणपती बसण्याच्या आधी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरुवात परंतु 16 तारखेला षण्मुखानंदमधल्या मेळाव्याने आम्ही करतोय. आता मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर मुस्लिम समुदायासाठी मार्गी योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. त्याची संस्था सुरू करण्यास राज्य शासनाने जाहीर. मला असं वाटतं या योजनेचं स्वागत आहे, परंतु हेच लोक विशेषतः भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे लोक अल्पसंख्याकांच्या विषयी वेगळ्या भूमिका ठेवतात. आत्ताच्या घडीला अल्पसंख्याकांच्या मंडळाला कोणताही निधी नाही. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल, अन्य मंडळ असेल, याला कोणताही निधी नाहीये. फक्त बजेटमध्ये घोषणा झालेल्या आहे आणि आता ही त्यांनी घोषणा केली. आता मुस्लिमांसाठी करायला यांना कळवळा मुस्लिमांचा फुटलेला आहे, कारण हे सगळे मुस्लिम मतदान महाविकास आघाडीबरोबर मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यामुळं आता हे केलेलं असावं. परंतु मला असं वाटतं या सरकारची नियत खरी नाहीये आणि म्हणून हे मंडळ कागदोपत्रीच राहू नये अशा प्रकारची. कारण जे मंडळ आता आहेत त्याला सुद्धा योग्य सुविधा मिळत नाही, योग्य सवलती मिळत नाही. मागच्या 4-5 वर्ष, मागच्या 2-3 वर्षापासून सातत्यानं घोषणा केल्या जातात वेगवेगळ्या पद्धतीनं. सारथी असो, बार्टी असो, महाज्योती असो, या सगळ्या मंडळाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत सुद्धा अजून जनता, विद्यार्थी समाधानी नाही. आता हे नवीन मंडळ करत असताना पाहू आपण की अल्पसंख्याकांना सुद्धा न्याय हे सरकार देऊ शकतं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ते मुख्यमंत्री असतील किंवा इतर पक्ष असतील ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतात, परंतु अजितदादांचा पक्ष पूर्ण जो आहे तो माझी बहीण लाडकी योजना म्हणते. कुठेतरी मुख्यमंत्र्यांना याचं क्रेडिट जाऊ नये म्हणून अजितदादांकडून काळजी घेतली जाते का? नाही, पहिली गोष्ट तर ही योजना म्हणजे एक परवा कोणतरी चांगलं मत व्यक्त केलं, यांना झाली लोकसभेमध्ये मताची गडकी म्हणून आता यांना दिसते बहीण लाडकी. अशा पद्धतीनं स्थिती आहे आताच्या घडीला. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आज या राज्याचा अर्थसंकल्प जर बघितला तर राज्याच्या तिजोरीतला खडखडाट आहे 7,88,000 कोटी रुपयाचं कर्ज असताना ही योजना व्हावी न व्हावी असं आमचं मुळीच म्हणणं नाही. परंतु बाकीचे विकास कामावरचे पैसे जर याच्यात टाकत असाल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला विकासापासून सुद्धा आपल्याला दूर ठेवता येणार नाही. शिवसैनिकांनी उद्धव साहेबांनी आदेश दिले होते की सर्वांनी, मला असं वाटतं आजच्या याच्यावर आपण बोलावं. ही महाविकास आघाडीची आमची एकत्रित बैठक झालेली आहे. याच्या सगळ्या विषयावर सांगोपांग चर्चा झालेली आहे. मला वाटतं वडेट्टीवार साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे. एवढं सकारात्मक बैठक झाली आहे. प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि आपला गट आमने सामने आलेला पाहायला मिळाला होता. त्याचं कारण होतं की धनुष्यबाण जो आहे तो धनुष्यबाण आपल्या पदाधिकाऱ्यांनी काढला म्हणून शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप देखील जो आहे तो त्यांनी केला. मग त्याने काय हे चालू असतं, हे संघटनेचे वाद चालू असतात, त्याच्यात नवीन काय झालं? सर, मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पीएचडीच्या फीस जे आहे शुल्क 90% वाढ. मला वाटतं हे आजच्या विचार बोला नाही. महाविकास आघाड़ी की यानी देश लेवल पे जिसको इंडिया आघाड़ी कही जाती है उसकी मीटिंग हुई है, जिसमें कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना के हम प्रतिनिधि उपस्थित थे. आने वाले समय में महाराष्ट्र में 16 तारीख को हम तीनों पार्टियों का एक जगह एक बड़ा अधिवेशन कर रहे हैं. उसके बाद में रीजन वाइज हम जाने वाले हैं. कॉमन मिनिमम प्रोग्राम पे भी हमारे इसमें चर्चा हुई है. ये सब बातें सीट शेयरिंग के बातों में भी कॉमन इस पर चर्चा जनरली अभी पहले तो हमने शुरुआत तो कर ली है और ये सब बातें अच्छी इसमें हुई है, अच्छी तरीके से हुई है और जल्द ही जल्द हमारा महाविकास आघाड़ी का जागा वाटपाला घेऊन सकारात्मक चर्चा झालेली आहे. मात्र काँग्रेसचे जिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाच्या विरोधात बंड टोपटले. दानवेजी
आता तुम्हाला मला वाटतं ज्ञान कमी आहे. जेशान सिद्दीकी काँग्रेसमध्ये माहिती आहे तुम्हाला काही? नाही, त्यांना आता निलंबित तुम्ही आहे का, तुम्हाला माहिती आहे का काही? काय गोष्टी करते आपण? क्या विधानसभा चुनाव का चुनावी संगठन हो जाएगा? क्या विधानसभा चुनाव का चुनावी संगठन 16 अगस्त बिल्कुल वो तो आपल्या आटपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर्स. निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधांयुक्त प्लॉटिंग, 18 फुटी मुख्य डांबरी रस्ता, पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन, MSCB ची सर्व्हिस लाईट, संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा, तार कंपाऊंड. गोल्डन डेव्हलपर्स, हक्काचे छत देणारी माणसं. आजच बुकिंग करा, मोजकेच प्लॉट शिल्लक. संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड, मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी. सन्माननीय पोपट शेठ चव्हाण, 9257917177. सन्माननीय राजेश शेठ चव्हाण, शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी. संपर्क क्रमांक आहे 9570711711. सन्माननीय मनोज पंच मरगळे, संपर्क क्रमांक आहे 9284122004. आज संपर्क करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी, हक्काचे छत देणारी माणसं. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी. जत आउटलेट, जत सांगली रोड, जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे.